चमचमीत अशी आपण आज भरली भेंडी रेसिपी बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग भरली भेंडी रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. अशी छान अर्धा किलो मस्त कवडी कवडी छोट्या आकाराची भेंडी घेतलेली आहे. त्यानंतर गॅसवर बघा तवा ठेवलेला आहे. तवा ठेवल्यानंतर तवा तापल्यानंतर आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. इथं मी 1.5 वाटी शेंगदाणे घेतले आहे. काही कोथिंबीर घेतली, थोडंसं जिरं, थोडंसं अद्रक, 9 ते 10 लसूण पाकळ्या. आता शेंगदाणे छान खरपूस भाजल्या गेल्यानंतर लसूण, अद्रक, शेंगदाणे, जिरं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. खूप बारीक पण नाही कूट करायचा, खूप जाड पण नाही करायचा. आणि बघा आता मी सगळं लसूण, जिरं, अद्रक आणि शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतले. आता काही मसाले आपण वापरणार आहे. 1 चम्मच हळद पावडर, 1 चम्मच धनाजिरा पावडर, 2 ते 3 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला वापरलेला आहे. तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकतात. आपल्या साठवणीतला घरातला काळा मसालाही तुम्ही वापरू शकतात. आता इथं चवीनुसार मीठ मी टाकून घेतलेलं आहे. आपली भेंडी कितपत आहे त्यानुसार मीठ टाकायचं. आता कोथिंबीर स्वच्छ धुवून कोथिंबीर कापून ही सुद्धा मी मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि छान आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपला मसाला, भरली भेंडीचा मसाला आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे. तर बघा, भेंडी स्वच्छ धुवून घेतली मी आणि छान पुसून घेतली बघा. आता भेंडीचे देठ काढून घ्यायचं आहे, टोक पण काढायचं आहे. आणि असं बघा आतमधून असं एक उभी आपल्याला कट मारायचा आहे. म्हणजे छान असा आपला जो मसाला आहे तो भरल्या भेंडीमध्ये जाणार आहे आणि अतिशय खूप सुंदर ही भरली भेंडी लागते. तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा आणि खूप छान लागते. मुले आवडीनेही खातात. नेहमी आपण हिरव्या मिरचीतली भेंडी, लसूण भेंडी आपण खातो, पण या प्रकारे जर भेंडी बनवली तर मुले आवडीने खातात. अगदी डबा चाटून पुसून घरी येतो. तर बघा आता मी या प्रकारे भेंडीचं टोक आणि देठ असं काढून घेऊन असे एक कट मारून घेत आहे. म्हणजे आपले बरोबर मसाला भरला जातो. आणि तुम्ही बघू शकता कीड वगैरेमध्ये बघून घ्यायचं. आता पूर्ण भेंडी मी इथं कट करून घेतली. आता जो मसाला आपण तयार केलेला आहे तो मसाला आपल्याला भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे आणि छान पद्धतीने असा आरामशीर हा मसाला भरून घ्यायचा. म्हणजे भेंडी पण खायला खूप सुंदर लागते, टेस्टी लागते, खायला तर अप्रतिम लागते. आणि तुम्हाला जर डब्याला द्यायची तर तुम्ही रात्रीच भेंडी कट करून ठेवा, शेंगदाणे भाजून ठेवा. म्हणजे सकाळी एकदम पटकन होतं आणि घाई पण होत नाही. तर बघा आता मी पूर्ण भेंडी अशी भरून घेत आहे आणि अगदी खूप सुंदर लागते ही मसाला भेंडी, भरली भेंडी. तर आता बघा भेंडी तर आतमध्ये बघितली मी, एकही कीड नाही. तर असं कीड बघून घ्यायचं. आणि आता असं थोडं थोडं आपण जो मसाला तयार केला आहे पूर्ण भेंडीमध्ये जाणार आहे आणि छान अशी चमचमीत अशी भरली भेंडी आपली तयार होणार आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का? आणि जर खरोखर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर मोठ्या मनाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अजून जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही शेअर पण करू शकतात. तर आता मी पूर्ण एक एक भेंडी भरून घेणार आहे आणि बघा असं या प्रकारे भेंडी भरत आहे मी. खूप छान लागते. आपण जर छान पद्धतीने एक एक भेंडी अशी भरून घेतलीत तितकाच आपला मसाला म्हणजे भेंडीला लागतो आणि खायला पण खूप अप्रतिम चवीची हा भेंडी मसाला लागतो. तुम्ही डाळ भातासोबतसुद्धा ही भेंडी खाऊ शकतात, चपाती किंवा तुम्हाला भाकरी आवडत असेल तर भाकरी. आता बघा पूर्ण भेंडी अशी भरून झालेली आहे. आता गॅसवर आपण कढई ठेवूया. कढई छान अशी तापू द्यायची, थोडीशी नॉर्मल. त्यानंतर 2 ते 3 पड्या तेल घातलं. त्यानंतर जिरं मोहरीची फोडणी दिली आणि आता आपल्याला डायरेक्ट आपल्याला भरली भेंडी, आपण जी भेंडी भरून घेतलेली आहे मसाला जो भेंडीमध्ये भरून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान परतवून घ्यायचं. आणि अशी कवडी कवडी भेंडी जर असली ना तर वाफ पण खूप लवकर येते आणि खायला तर खरोखर सांगते इतकी अप्रतिम चवीची लागते. आता परतवून घ्यायचं आहे. अजिबात आपल्याला आता काही करायची गरज नाही. फक्त आपण तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलं, नंतर काही आपण वापरलेलं नाही, कांदा वगैरे काही वापरलेला नाही. आता परतवून घ्यायचं आणि छान अशी एक वाफ येऊ द्यायची. आता मीठ आपण आपली भेंडी कितपत आहे त्यानुसार आपण प्रमाणाने मीठ घाला.
कमी झालं तर थोडंसं टाकता येईल, पण जास्त झालं तर मग तुम्हाला माहिती आहे काही काढता येत नाही. तर बघा आता मस्त भेंडीला वाफ आलेली आहे आणि खूप सुंदर अशी ही चमचमीत भरली भेंडी तयार होत आहे आपली. अशी कवडी कवडी भेंडी निवडून घ्या, खूप सुंदर लागती. आता मी अजून एकदा परतवून घेतलं. परत एकदा मी झाकण ठेवणार आहे, म्हणजे वाफेवरच आपल्याला ही भेंडी होऊ द्यायची. आता बघा आपली भेंडीची भाजी मस्त छान अशी होण्यात आलेली आहे, म्हणजे झालेलीच आहे समजून घ्या. तर बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. आणि मग डाळ भात, चपाती, भरली भेंडी, तर खूपच सुंदर मेनू होतो. आणि परत कोशिंबीर तुम्ही बनवू शकतात. खूप सुंदर प्रकारे आपली ही भरली भेंडी बघा तयार झालेली आहे. तर आपण खाण्यासाठी तयार आहोत. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे बघा भेंडी. तर किती सुंदर दिसत आहे बघा. तर आपली भरली भेंडी तयार आहे. जर मैत्रिणींना तुम्हाला माझा व्हिडिओ म्हणजे माझी रेसिपी जर आवडली तर खरोखर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कशी वाटली रेसिपी ती पण नक्की सांगा. आवडल्यास नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.